नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे नवीन आणि अतिशय धमाकेदार ट्विस्ट जे आहे ते आपण पाहत असतो. तर प्रेक्षकांनो, आज बघा 26 मार्चचा जो एपिसोड आहे तो आपण पाहत आहोत आणि काय स्टोरी सांगितलेली आहे. खरंच अप्रतिम अशी ही मालिका आहे आणि प्रत्येक प्रेक्षकांची ही मालिका खरंच खूप आवडती आहे. इथे बघा सायलीने आज याचा सचिनचा बोरिया बिस्तर गुंडाळायचाच विचार केलेला आहे आणि त्यामुळे ती त्याला अगदी वकिलासारखे म्हणजे नवऱ्यासारखे त्याला प्रश्न विचारते बघा. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुमची आणि साक्षीची ओळख कशी झाली. त्यावेळेस टोलवाटोलीची उत्तरं देतो आणि तेव्हा ती म्हणते की म्हणजे तुमचा बिझनेसचा प्लॅन जो होता तो बिझनेसचा प्लॅन कोणता होता. मग त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की आमचा इम्पोर्ट एक्सपोर्ट करायचा प्लॅन होता. आणि मग त्यावेळेस तो म्हणतो की मग काहीतरी असेल की दाखवा बघू, ती ॲड दाखवा. मग त्यावेळेस तो म्हणतो की नाही अहो, ती ॲड नंतर मी डिलीट करून टाकली, मग ते कॅन्सल झालं. मग त्यावेळेस बघा सायली म्हणते की अहो असं कसं भाऊजी, तुम्ही ॲड केली आणि त्याच्यातूनच तुम्हाला तो गुंतवदार भेटला आणि तो भेटला की लगेच तुम्ही ॲड पण डिलीट करून टाकली. मग त्यावेळेस तो म्हणतो की हो. त्यावेळेस ती म्हणते बरं मग तुमची आणि साक्षीची भेट कशी झाली. मग त्यावेळेस तो म्हणतो की हां, त्यावरूनच मग तिने मला कॉन्टॅक्ट केला आणि आमच्या भेटी वाढत गेल्या. मग त्यावेळेस सायली म्हणते की मग पुढे तुम्ही फार बिझनेसमधून इकडे कसे काय आलात, म्हणजे लवमध्ये कसं काय असं होऊ शकतं. असं म्हटल्यावर मग तो म्हणतो की मी तिच्यासमोर माझे प्लॅन सगळे शेअर करायचो आणि तिच्याशी सर्व काही डिस्कस करायचो आणि त्यामुळे बहुतेक तिला माझे प्लॅन आवडत गेले आणि तसंच मग मी तिच्या जाळ्यात अडकलो आणि मी ते घरी अस्मीला सर्व काही सांगण्याचा प्रयत्न करायचो, परंतु ती माझ्यावर चिडचिड करायची आणि माझ्या प्लॅनची तिनं कधी तारीफही केली नाही. असं म्हटल्यानंतर बघा इथे सायली म्हणते की मग ती ॲड नाही आहे तर मग काहीतरी असेलच की. त्यावेळेस तो म्हणतो की नाही आहे. मग मी पोस्ट केली होती सोशल मीडियावर. त्यावेळेस लगेच बघा सायली मोबाईल बघण्याचा विचार करते आणि तेवढ्यात लगेच तो म्हणतो की ती पोस्ट देखील डिलीट झाली. मग सायली म्हणते असं कसं काय होऊ शकतो, म्हणजे मला एवढं काही कळत नाही, पण एवढं तर कळतं की आपण जर एखादी पोस्ट केली तर ती स्वतःहून डिलीट होत नाही, एवढं मला कळतं भाऊजी त्यातलं. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की थांबा, मला आठवलं, ती डिलीट नाही झाली, ती मी स्वतःहूनच डिलीट केली होती. आता प्रेक्षकांनो इकडे बघा अस्मिताच्या रूममध्ये प्रिया येते आणि त्यावेळेस प्रियाचा विचार असतो की अस्मिताला स्वतःच्या बाजूने करून घ्यायचा आणि त्यावेळेस ती म्हणते की अस्मिता खरंच मांडलं बरं का, किती नवऱ्याची बाजू घेते, सगळं बायको असावी तर तुझ्यासारखी. आणि त्यावेळेस बघा तिच्या जे बोलणं ऐकून इथं अस्मिता विचार करते की ही माझ्याशी खरं वागते का खोटं वागते. खरं तर हिलाच मी जे काही बोललंय ते हिने समजून घेतले, परंतु हे हिचं नाटक असेल तर हिच्या नाटकात नकोच अडकायला असा विचार येतो. त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की तुम्ही भाऊ बहीण अगदी सारखेच आहात. अश्विन पण किती वेळा माझ्या बाजूने बोलला, माझ्या किती चुका त्यांनीही पोटात घातल्या. मग आता अस्मिता नाईलाजाने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यावेळेस तिला म्हणते प्रिया प्लीज जा ना तू, ना मला एकटीला राहायचं आहे. आणि मग प्रिया म्हणते की बरं ठीक आहे जाते मी आणि काही लागलं तर मला सांग. असं म्हणून ती निघणार. तेवढ्यातच परत अस्मिता प्रियाला आवाज देते आणि म्हणते की प्रिया बाहेर सचिन असेल तर त्याला प्लीज सांगशील का की तुला अस्मितानं बोलवले म्हणून असं सांग. असं म्हटल्यावरती म्हणते हो बरोबर ठीक आहे मी सांगेन की. असं म्हटल्यावर बघा प्रिया लगेच स्वतःच्या मनात विचार करते की मला वाटलं ह्या अस्मिता नावाच्या दगडाला कधी पाजरच फुटेल का नाही, पण ही माझ्या जाळ्यात हळूहळू अडकायला लागली आणि ही मूर्ख मुलगी आता माझ्यावर विश्वास ठेवून सर्वात मोठी चूक करणार आहे, असा विचार इथे बघा प्रियाच्या मनात चालू असतो. आणि आता इथे सायलीची मात्र उलट तपासणी घेणं चालू असते आणि त्यावेळेस इथे सचिन म्हणतो की सायली वहिनी का माझ्या मागे हातपाय धुवून लागलाय, का माझी एवढी उलट तपासणी घेताय. त्यावेळेस बघा सायली म्हणते की मी तुमची उलट तपासणी घेत नाहीये आणि खरं तर तुम्हाला असं वाटतंय कारण तुम्ही सर्व जे काही बोलताय ते सर्व काही खोटं बोलताय आणि तुमच्या चेहऱ्यावरून ते स्पष्ट कळतंय की तुम्ही जे काही बोललाय ते खोटं बोललाय. आणि कालही तुम्ही आल्यावर जे काही सांगितलं की साक्षीने मला डांबून वगैरे ठेवलं होतं, माझी पूर्ण खात्री तेही पूर्णपणे खोटं असणार आहे आणि तुम्ही स्वतःच्या आई वडिलांना फसवू शकताय तर तुम्ही कोणाला फसवू शकत नाही सांगा. असं म्हटल्यावरती म्हणते की पण सचिन भाऊजी तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की एक ना एक दिवस असा येईल की मी तुमचा खरा चेहरा जो आहे तो सर्वांसमोर आणेन आणि अस्मिताताई आणि बाळापासून तुम्हाला दूर जाण्यासाठी प्रवृत्त करेन. असं म्हटल्यानंतर बघा त्याच्या तोंडावर थोडासा
भीतीचा चेहरा त्याचा दिसायला लागतो. पण तेव्हा सायली परत म्हणते की तुम्ही या भ्रमात राहू नका की मी काहीही करू शकत नाही. आता प्रेक्षकांनो इथे बघा अर्जुन भयंकर चिडलेला आहे आणि त्या माणसाला तो म्हणतोय की आत्ताच्या आत्ता हेल्मेट घालून इथून किक मारण पहिला चालता हो. त्यावेळेस तो माणूसही त्याला उलट वाद घालायला लागतो. पण त्यावेळेस चैतन्य जो आहे तो म्हणतो की सॉरी तुम्ही इथून निघून जा, प्लीज माफ करा, असं म्हणून त्या माणसाला तो तिथून काढतो. आणि त्यावेळेस बघा इथे चैतन्याला अर्जुन म्हणतो की तू त्याची माफी का मागितलीस, चूक त्याची होती. त्यावेळेस चैतन्य त्याला म्हणतो की तू 1 मिनिट थांब आणि त्याला तिथे थांबवून चैतन्य बर्फ आणतो आणि त्याच्या डोक्यावर ठेवतो. त्यावेळेस अजूनच अर्जुन चिडतो आणि तो म्हणतो काय करतोय सारे चैतन्य, काढ बरं ते. आणि त्यावेळेस तो म्हणतो की तुला हा बर्फ जो आहे तोच तुझ्या डोक्याला थंड करू शकतो. जेव्हा या बर्फाचा थंडावा तुझ्या डोक्यात जाईल तेव्हा जरा तू शांत होशील. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो की तू अशी मस्करी करू नको आणि अजिबात हसू नको, नाहीतर बघा. त्यावेळेस तो म्हणतो की अर्जुन काय झाले, अरे काय एवढी चिडचिड करतोयस. यावेळेस बघा अर्जुन काही सांगणार असतो आणि तेव्हा तो चैतन्याला म्हणतो की अरे जी काही स्टोरी घडली होती ती सर्व काही सांगतो. आणि तो म्हणतो की स्मिताने त्या दिवशी भांडणामध्ये सायलीला विचारलं की सायली तुझ्या नवऱ्याकडनं काहीतरी तुला खोटं बोलला किंवा एखादी चूक घडली तर तू पोटात घालणारच ना. तर त्यावेळेस सायली म्हटली की नाही, मी कोणत्याही चुकीला माफी देणार नाही आणि त्या क्षणी मी माझं नातं संपवेन. यामुळे आता बघा अर्जुन हा खूप टेन्शनमध्ये असतो आणि जे काही घडलं आहे ते इथे चैतन्याला तो सर्व काही सांगतो. मग त्यावेळेस चैतन्य म्हणतो की काय वहिनी काय म्हटली, नातं डायरेक्ट नातं संपवेन. त्यावेळेस ते म्हणतो हो, आणि याचंच तर मला टेन्शन आलं होतं. आणि त्यावेळेस बघा चैतन्य अर्जुनवर खूप चिडतो आणि तो म्हणतो की मी तुला पहिल्यापासून सांगत होतो की सायली वहिनीपासून काहीही लपवू नकोस, जे काही आहे ते सर्व सविस्तरपणे वहिनीला सांग. त्यावेळेस बघा अर्जुन चिडूनच चैतन्याला म्हणतो की मला माहीत होतं तू मलाच ब्लेम करणार, म्हणून मी आजपर्यंत तुला काहीही सांगत नव्हतो आणि मी अशी चिडचिड करत होतो. मग त्यावेळेस बघा इथे चैतन्य शांत होतो आणि त्यावेळेस तो म्हणतो की तू शांत राहा. आणि तेव्हा तो म्हणतो की या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन आहे ते मी देऊ शकतो. आणि त्यावेळेस चैतन्य हा हसायला लागतो आणि तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा आता जर हसला तर माझा अजून राग वाढेल आणि मी रागात काय करेल मला माहिती नाही. त्यावेळेस चैतन्य म्हणतो की मला माहिती आहे माझं तू रागात डोकंही फोडू शकतोस, पण हे बघ तुला सोल्युशन पाहिजे ना, मी तुला सोल्युशन सांगतो. आत्ताच्या आत्ता घरी जा आणि वहिनीसमोर बस आणि वहिनीला सर्व काही सविस्तरपणे सांग. तुला साक्षी कुठे दिसली आणि तू साक्षीचा वापर करून महिपतच्या केसमध्ये कसा यूज केलास आणि कसं सर्व काही डील झालं हे सर्व काही सविस्तरपणे वहिनीला सांग. मग यावेळेस बघा अर्जुन चिडतो आणि म्हणतो तुला मी सोल्युशन मागितलंय, माझा प्रॉब्लेम वाढवण्यासाठी नाही सांगितलेलं आणि सोल्युशन तुम्हाला असं देतोयस की ज्याने पूर्ण प्रॉब्लेम वाढेल. यावेळेस चैतन्य म्हणतो की तू जर हे केलंस तरच व्यवस्थित होईल. आणि यावेळेस अर्जुन म्हणतो की नाही असं केलं तर आमचं नातं संपून जाईल. बास तू मला काहीही सोल्युशन देऊ नकोस, तू फक्त शांत राहा आणि तू माझ्याशी अजिबात बोलू नकोस. आता प्रेक्षकांनो घरी बघा सचिनची उलट तपासणी घेऊन झालेली आहे सायलीची. आता ती प्रियाच्या मागे लागलेली आहे आणि त्यामुळे प्रियाचं सर्व काही फॅशन डिझायनिंग कोर्सबद्दल खरं माहिती करून घेण्यासाठी ती HS कॉलेजच्या प्रिन्सिपलला कॉल करते. आणि त्यावेळेस बघा त्या प्रिन्सिपलला विचारते की सर तुमच्या इथे तन्वी किल्लेदार नावाची मुलगी आहे, तिची आम्हाला माहिती पाहिजे होती आणि तिने तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं होतं. मग त्यावेळेस जे सर आहेत ते सांगतात की नाही आमच्या विद्यार्थ्यांबद्दल आम्ही अशी माहिती देऊ शकत नाही. मग त्यावेळेस सायली म्हणते की अहो ती मुलगी जी आहे ती तुमच्या कॉलेजचा वापर करून बाहेर काहीही पसरवते आणि मी यादीमध्ये चेक केलं तर तिचं नाव यादीमध्ये नाही आहे. मी तुमच्या कॉलेजच्या वेबसाईटवर जाऊन यादीमध्ये तिचं नाव चेक केलं त्यावेळेस मला तिचं नाव कुठेही आढळलेलं नाही. मग यावेळेस बघा ते सर म्हणतात की अरे हा तर आमच्या कॉलेजच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला सर्व माहिती जी आहे ती देऊ शकतो. मग त्यावेळेस ती सांगते की 4422 हा नंबर आहे तो तन्वी किल्लेदारचा आहे का आणि तुमच्या कॉलेजमध्ये तिचे ॲडमिशन आहे का हे प्लीज चेक करा. आणि ते चेक करण्यासाठी बघा ते सर्व काही चेक करत असतात. आता इकडे बघा कल्पना आणि प्रिया या दोघी जणी जेवणाची तयारी करतात आणि त्यावेळेस कल्पना प्रियाला सांगते की प्रिया जा सायलीला बोलावून आण. त्यावेळेस प्रिया म्हणते काय मी? मग त्यावेळेस कल्पना म्हणते मग काय मी जाऊ का, जा की. आणि त्यावेळेस ते म्हणते नाही आई जाते मी जाते असं करून त्यावेळेस बघा आता प्रिया ही सायलीच्या रूममध्ये जाणार असते आणि सायली ही इकडे त्या प्रिन्सिपलशी बोलत असते. आता बघा यावेळेस प्रिन्सिपल ते सांगतात की मॅडम मी 3 वर्षाचं जे यादी आहे ती चेक केली पण तन्वी किल्लेदार नावाची कोणतीही विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये नव्हती. आणि हे ऐकून सायलीला मात्र धक्काच बसतो आणि तिला वाटतं की तन्वीनं जे काही घरात सांगितलं ते सर्व काही खोटं होतं. आणि यावेळेस बघा ती त्या सरांना म्हणते की अहो ही मुलगी तुम्ही
तुमच्या कॉलेजच्या नावाखाली इथे सर्वांना सांगते की मी त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं वगैरे आहे आणि काहीही सांगते आहे. आता यावेळेस बघा या दोघांचं बोलणं चालू आहे, परंतु तन्वी ही सायलीच्या रूममध्ये जाण्यासाठी निघलेली आहे आणि आता सायलीचं ती सर्व जे काही बोलणं आहे ते ऐकणार. प्रेक्षकांनो इथे बघा सायलीने जे तन्वीचं ID कार्ड जे आहे त्याचा फोटो इथे त्या सरांना पाठवलेला आहे आणि त्यावेळेस ते सर स्पष्ट सांगतात की हे ID कार्ड जे आहे ते आमचं नाही. आणि त्यावेळेस बघा तिथे तन्वी रूममध्ये पोहोचलेली असते, परंतु तिनं सायलीचं काहीही बोलणं ऐकलेलं नसतं आणि त्यावेळेस सायली लगेच 2 मिनिट थांबायला सांगते आणि तेव्हा तन्वी म्हणते की सायली आईने तुला खाली बोलवलंय, चल तू कुठल्या महत्त्वाच्या कॉलवर होतीस का. यावेळेस सायली म्हणते की हो तुझं काय काम आहे, तुझं झालं ना सांगून मी येते, चल हो तू पुढे, असं म्हणून तिला घराबाहेर काढते आणि दरवाजा बंद करून घेते. आणि त्यावेळेस सायली मनात विचार करते की बरं झालं तन्वीनं माझं बोलणं काहीही ऐकलेलं नाही. आता प्रेक्षकांनो बघा ती सरांना कॉल करते आणि त्यावेळेस ती म्हणते की सर तुम्ही जे काही बोलताय ते खरंच अगदी खरं आहे ना आणि तुमचा पूर्ण खात्री आहे ना की ते ID कार्ड तुमच्या कॉलेजचं नाही आहे. त्यावेळेस सर म्हणतात की हो माझी पूर्ण खात्री आहे की हे ID कार्ड माझ्या कॉलेजचं नाही आहे आणि माझ्या कॉलेजच्या रिप्युटेशनचा प्रश्न आहे, त्यामुळे मी काहीही करायला तयार आहे. मग त्यावेळेस बघा सायली म्हणते की सर मी तुम्हाला एक लेखी लेटर लिहून मागवते, त्यामुळे प्लीज मला ते लेटर द्याल का. त्यावेळेस सर म्हणतात की हो मी ते लेटर तुम्हाला लेखी देण्यासाठी तयार आहे. त्यावेळेस तुम्ही कोणत्या पत्त्यावर पाठवायचं हे माझ्या नंबरवर तुम्ही प्लीज सेंड करा. असं म्हटल्यानंतर सायली म्हणते की ठीक आहे, परंतु त्याची एक कॉपी माझ्या मोबाईलवर आधी पाठवून ठेवा. त्यावेळेस ते सर म्हणतात की ठीक आहे, मी तुम्हाला ते लेटर जे आहे ते तुमच्या घरी नक्कीच पोहोचवेन. असं म्हटल्यानंतर ते सर म्हणतात की खरंच बरं झालं तुम्ही सांगितलं की आमच्या कॉलेजबद्दल असं कोणीतरी वाईट बातमी पसरवतंय आणि त्यामुळे बरं झालं तुम्ही त्याच्यावर काहीतरी बोललात. त्यावेळेस ते दोघेही फोन कट करतात. आता बघा सायलीच्या डोक्यामध्ये विचार येतो की सायली म्हणते की तन्वी तुला वाटलं असेल की माझा कधीही खरा चेहरा सर्वांसमोर येणार नाही आणि जे काही मी खोटं लपवतीये ते कधीच कोणासमोर येणार नाही, परंतु आम्ही चारी बाजूने तुझी अशी कोंडी करू की तू आतल्यात गुदमरली पाहिजेस. आता प्रेक्षकांनो इथे बघा सचिन खरंच बाळाचा बाबा असल्यासारखं वागतोय आणि खरंच मी त्याच्यासाठी काहीही करू शकतो असं दाखवतोय आणि तो म्हणतो की बाळा मी तुला खेळणी घेऊन देऊ का. असं म्हटल्यावर परत त्याच्या चेहऱ्यावर जे आहे हावभाव बदलतात आणि त्यावेळेस अस्मिता म्हणते की काय रे सचिन तू आत्ताच तर बरा होतास, मग आता काय झालं. त्यावेळेस सचिन म्हणतो की मी फक्त बाळाला म्हणू शकतो की मी तुला हे करू शकतो ते करू शकतो, पण प्रत्यक्षात असं काहीही करू शकत नाही, कारण तू त्याचा बाबा खरंच खूप गरीब आहे आणि त्याच्याकडे पैसे नाहीत. हे माझ्यासारखा अभागी बाप कोणाचाच नसेल. असं म्हटल्यानंतर बघा अस्मिता म्हणते की तू नको टेन्शन घेऊ, मी तुला क्रेडिट कार्ड दिलंय की त्याचा तू वापर कर. असं म्हटल्यावर तो बघा तो म्हणतो की नाही त्या साक्षी शिकरेनं ते क्रेडिट कार्ड देखील तोडून टाकलेलं आहे आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी एक अभागी बाप आहे, चांगला नवराही नाही, चांगला मुलगाही नाही. त्यावेळेस बघा अस्मिता म्हणते की अरे हो तू आईबाबाकडे का नाही जाऊ शकत, नाही तर आईबाबा नाही तर बोलावून घे की. मग त्यावेळेस बघा सचिन म्हणतो की मी ज्या लोकांकडून लोन घेतलेलं आहे त्या लोकांचे त्याचे काही माणसं आपल्या घरावर पाळत ठेवून आहेत आणि ते बघतायत की मी कधी त्या घरामध्ये जाऊ शकतो की नाही आणि ते माझी वाटच बघतायत, त्यामुळे मी आईबाबांना सांगितलंय की तुम्ही घराबाहेर पडू नका आणि मीही घरात येऊ शकत नाही. असं म्हणून बघा ते स्वतःच्या तोंडावर जोरजोरात मारून घेतो आणि तो म्हणतो की माझ्यासारखा बाप कोणाचाच नसेल आणि माझ्यासारखा मुलगाही कोणाला नको, मी चांगला नवरा नाही आहे, मी चांगला बाप नाही आहे आणि मी चांगला मुलगा देखील होऊ शकला नाही. असं म्हणून तो जोरजोरात स्वतःच्याच तोंडावर आणून मारून घेतो. त्यावेळेस बघा अस्मिता त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते, परंतु तो एवढा नाटकं करत असतो की खरंच, आणि असं म्हणतात की नाटकी माणसाला थांबवणं खरंच खूप कठीण असतं. आता बघा अस्मिता त्याला म्हणते की तू नको टेन्शन घेऊ, मी तुला सांगितलं ना माझे जे काही पैसे आहेत तो तू वापरून घे, मी तुला कधीही विचारायला येणार नाही. आता इकडे बघा अर्जुन हा घरी आलेला आहे आणि सायली त्याला विचारते की काय झालं, तुम्ही अजून अस्मिता ताईच्याच टेन्शनमध्ये आहात का. त्यावेळेस तो म्हणतो की नाही. त्यावेळेस ती म्हणते थांबा मी 2 मिनिटात तुम्हाला शांत करते आणि असं म्हणून ती तेलाचा बाऊल जे आहे तो घेऊन येते आणि ते अर्जुनचा मसाज करते आणि मसाज करताना अर्जुन विचारतो की काय ग बायको तुला जर कोणी खोटं बोललं तर तू सहन करू शकत नाहीस का. त्यावेळेस ती म्हणते की नाही मी कोणाचंही खोटं बोलणं सहन करू शकत नाही आणि खोटारडी माणसं ही कधीच कोणाची होऊ शकत नाहीस. यावेळेस बघा मग इथे अर्जुनच्या चेहऱ्यावर अजून टेन्शन येतं, तो काही सांगायला जाणार त्या परंतु आपल्या बायकोचा काय करेल याचा अंदाजच त्याला येत नाही, त्यामुळं तिला काही सांगण्यापासून ते सर्व गोष्टी तो लपवतच असतो. आता प्रेक्षकांनो तो बघा म्हणतो की बास झालं ये तू खाली ये आणि आता सायलीला स्वतःजवळ बसवून घेतो आणि त्यावेळेस सायलीला म्हणतो
म्हणतो की सायली खोटारडी माणसं मला मान्य आहे की तन्वी खरंच खूप खोटारडी आहे, प्रिया खूप खोटारडी आहे, पण एखादा खरं बोलणारा, सतत खरं बोलणारा माणूस कधीतरी कोणत्या तरी निमित्तानं त्याने एखादं खोटं लपवलं तर तुला चालेल का? त्यावेळेस ती म्हणते की नाही, खऱ्या माणसाला कधीही खोट्याचा आधार घ्यावा लागत नाही आणि खरं माणूस कधीही खोटं बोलत नाही. असं म्हटल्यावर ती म्हणते बरं तो विषय सोडा, मला सांगा तुम्ही आज वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये गेला होतात, मग तिथे काय झालं? त्यावेळेस अर्जुन सांगतो की हो, मी वंदना जाधवच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, परंतु माझ्या हाताला काहीही लागलेलं नाही आणि मी तिथं नंबर देऊन आलो. त्यांना सांगितलं की जर तुम्हाला काही कळालं तर मला प्लीज कॉल करा. यावेळेस सायली म्हणते की म्हणजे तुमच्या हाताला काहीच लागलेलं नाही, पण माझ्या हाताला काहीतरी लागलंय. मग यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की काय झालं, काय लागले, काय घोळ घातलायस, म्हणजे प्रियानं काही घोळ घातलाय का? यावेळेस ती म्हणते की थांबा 2 मिनिट, मी आत्ता येते. असं म्हणून ती तिथून निघून जाते आणि लगेच मोबाईल घेऊन परत येते आणि अर्जुनला त्या मोबाईलमधलं ते प्रियाचं जे कॉलेजचं ID कार्ड आहे ते दाखवते आणि त्यावेळेस तो म्हणतो की काय फॅशन डिझाईनचं ID कार्ड आहे ना, तर त्या तिथल्या टीचरांना शिकवून आली असेल. परंतु सायली म्हणते की त्या शिक्षकांना घाबरायची काहीही गरज नाही, कारण हिने ॲडमिशन घेतल्याचं फक्त नाटक केलं आहे आणि त्या कॉलेजला ती कधीही गेलेली नाही आणि त्यांची विद्यार्थिनीही नाहीच आहे. असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन म्हणतो की म्हणजे तिने सर्व काही खोटं बोललं. त्यावेळेस इथे सायली म्हणते की हो, तिनं सर्व काही जे बोलली ते खोटं बोललं आणि आज जे काही झालं ते सर्व काही तर अर्जुनला सांगते आणि ती म्हणते की मी त्या कॉलेजच्या प्रिन्सिपलला कॉल केला होता आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मागील 3 वर्ष झाले त्या यादीमध्ये तन्वी किल्लेदार असं कोणीही नावाची मुलगी नाही आहे. असं म्हटल्यावर बघा अर्जुन म्हणतो की म्हणजे तिने जे काही बोललं ते सर्व खोटं होतं. त्यावेळेस सायली म्हणते की हो, सर्व खोटं होतं आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की म्हणजे तिने सिनियरकडून हजारो लाखो पैसे फॅशन डिझायनरच्या नावाखाली काढून घेतले असतील. त्यावेळेस तो म्हणतो की अजून किती खोटं बोलणार आहे ही तन्वी. आणि प्रेक्षकांनो, तेव्हा सायली म्हणते की आता तन्वीच्या पापाचा घडा भरून खाली वाहत आहे, त्यामुळे लवकरात लवकरच आपण जे तिचं खरं रूप आहे ते सर्वांसमोर दाखवणार आहोत आणि तिचे नव्यानं खोटारडेपणा जो आहे तो आपल्यासमोर येतो आहे. आता बघा प्रेक्षकांनो, इथे अस्मिता तिचं क्रेडिट कार्ड खराब झालं म्हणून आता डेबिट कार्ड स्वतःच्या नवऱ्याला द्यायला निघाली आणि हा एवढा घाणेरडा माणूस पैशासाठी काहीही करू शकतो आणि त्या बाळाला देखील तो खोटारडेपणाने वागवतोय आणि अस्मिताशी तर खूपच खोटं वागतोय बघा. आणि त्यावेळेस ती म्हणते की तुला पाहिजे तेवढे तू पैसे खर्च कर, मी तुला 1 रुपया सुद्धा विचारणार नाहीये आणि तुला हवे असेल तर अजून मी डॅडना सांगून अजून पैसे टाकायला सांगते, परंतु तू काहीही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नकोस. आता प्रेक्षकांनो बघा, इथे हा प्रत्येकाला त्या साक्षीलाही सारखा आय लव्ह यू म्हणत असतो, तसंच अस्मिताला देखील पैशासाठी आय लव्ह यू असं म्हणतो आणि ही भोळी अस्मिता लगेच त्याच्या मिठीमध्ये जाते. आता प्रेक्षकांनो बघा, तिला मिठीमध्ये घेतल्यानंतर याच्या डोक्यामध्ये विचार चालू असतो की काय बावळट बाई आहे ही, पैसे लगेच मला दिले आणि माझ्यावर लगेच विश्वास ठेवला. आणि तिकडे साक्षी बघा 5 लाख मला दिले आणि 5 लाख स्वतःजवळ ठेवले का, तर माझ्यावर तिचा विश्वास नाही आणि मी सोडून गेलो तर तिच्यासारख्या हुशार मुलीचा मला आत्ता फायदा नाही, तर हिच्यासारख्या बावळट मुलीचाच मला आत्ता फायदा आहे, त्यामुळे हिच्याजवळ राहणंच माझ्यासाठी योग्य ठरेल. आता प्रेक्षकांनो, इथे बघा अर्जुनला कॉल आलेला असतो आणि तो कॉल कोणाचा असतो माहिती आहे का? तो कॉल असतो की वंदना जाधवच्या जुन्या ऑफिसमधील एका स्टाफ मेंबरचा आणि तो म्हणतो की वंदना जाधवचं जे आत्ताचा नवीन नंबर आहे तो मला मिळवलेला आहे आणि तो नंबर जो आहे तो अर्जुनला पाठवतो बघा. आणि अर्जुनला नंबर पाठवल्यानंतर अर्जुन म्हणतो की मी वंदना जाधवशी बोलल्यावर कोणीतरी अननोन नंबरवरून माणूस बोलतोय म्हटल्यावर ती काही सर्व सत्य सांगणार नाही, त्यामुळे सायली तूच बोल असं म्हटलं बघा. कॉल लागल्यानंतर वंदना जाधव बोलतीये का असं विचारल्यावर ती म्हणते की हो, मी वंदना जाधव बोलतीये. आणि त्यावेळेस सायली म्हणते की काही वर्षांपूर्वी तुमच्या मुलाला या बबली लोखंडेमुळे दुखापत झाली होती ना, त्याच बबली लोखंडेबद्दल मला काही माहिती जाणून घ्यायची आहे. त्यावेळेस बघा ही वंदना जाधव जी आहे ती म्हणते की काय बबली लोखंडे, तिच्याबद्दल तुम्हाला का जाणून घ्यायचं आहे? मग त्यावेळेस बघा सायली म्हणते की जसं तिनं तुमचं सर्वात मोठं नुकसान केलेलं आहे तसंच तिनं आमचं देखील नुकसान केलेलं आहे आणि आमचंही तिनं मोठं नुकसान केलेलं आहे, त्यामुळे तिला अडकवण्याचा आम्ही प्रयत्नात आहोत आणि त्यामुळे तिच्याबद्दल सर्व जी माहिती भेटेल ती आम्ही गोळा करतोय आणि एकाकडून आम्हाला तुम्ही
तुमच्याबद्दल कळलं आणि तुमच्या मुलाला तिच्यामुळे जोरात धोका झाला हेही आम्हाला कळलं. त्यावेळेस ती म्हणते की तिचं काही नाही, मी तिला शिक्षा देऊ शकले नाही, पण त्याची शिक्षा मी आणि माझा मुलगा अजूनही भोगतोय. त्यावेळेस ती म्हणते की हो का, तुमचा मुलगा अजूनही बरा नाही आहे का? त्यावेळेस ती म्हणते की नाही, आणि त्या बबली लोखंडेला शिक्षा देण्यासाठी मी काहीही करू शकते. त्यावेळेस सायली म्हणते बघा, तुम्ही ते पनवेलमध्ये आम्ही राहतो, तुम्ही पनवेलमध्ये येऊ शकतात का? त्यावेळेस ती म्हणते की हो, पनवेलमध्येच काय, मी अगदी चंद्रावर देखील यायला तयार आहे. बबली लोखंडेबद्दल माहिती देण्यासाठी आणि तिला शिक्षा देण्यासाठी मी चंद्रावर सुद्धा येऊ शकते. असं म्हटल्यावर बघा तिचा कॉन्फिडन्स आणि बोलण्यातली तीव्रता जाणून असं वाटतं की खरंच हिचा बबली लोखंडेवर म्हणजे प्रियावर खूप राग आहे आणि तिला शिक्षा होण्यासाठी ते काहीही करू शकते. त्यावेळेस ती म्हणते की बरं, मी उद्या तुम्हाला एका कॅफेचं लोकेशन पाठवते, तिथे तुम्ही मला उद्याच भेटा, आपण तिथेच भेटूयात. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की ठीक आहे आणि हे दोघेही फोन कट करतात. आता प्रेक्षकांनो बघा, तिला बोलून झाल्यानंतर अर्जुन म्हणतो की म्हणजे हिच्याकडनं आपल्याला सर्व काही माहिती मिळेल याची शक्यता आहे. आता तेवढ्यातच बघा परत इथे सायलीला मेसेज येतो आणि ती म्हणते की ह्याला म्हणतात एखादी गोष्ट चांगली घडायली की सर्वच गोष्ट आपल्या आयुष्यात चांगल्या घडतात. म्हणजे बघा अजून मेसेज आला आणि त्या प्रिन्सिपल सरांनी पाठवलंय की जे लेटर आहे तिच्याबद्दल लेखी लेटर जे आहे त्याची कॉपी आपल्याला पाठवलेली आहे आणि आता आपण प्रियाची अशी कोंडी करणार आहोत की तिला काही सुचेनासं होईल. आणि त्यावेळेस बघा अर्जुन म्हणतो की बरं झालं हेही भेटलं, म्हणजे हे तर पुरावा आपण कोर्टात सुद्धा वापरू शकतो. असं म्हटल्यानंतर इथे सायली म्हणते की मला तर या क्षणी असं वाटतंय ना, त्या प्रियाच्या एक थोबाडीत मारून घराबाहेर काढलं असतं तर खरंच खूप बरं झालं असतं, असा विचार इथे सायली अर्जुनला बोलून दाखवते. पण त्यावेळेस ती म्हणते की अजून थोड्याच दिवसानं आपण प्रियाची पूर्ण विल्हेवाट लावणार आहोत. आता प्रेक्षकांनो बघा, या दोघांचा प्लॅन जो आहे तो अगदी सक्सेस होण्याच्या जवळ आलेला आहे आणि प्रियाचा भांडाफोड होण्यासाठी तिची चारही बाजूंनी यांनी कोंडी केलेली आहे. आणि आता उद्या वंदना जाधवला भेटायचं याच विचारात ते असतात आणि अर्जुन म्हणतो की आपल्याला तिच्याकडून पूर्ण माहिती भेटू शकते. आता प्रेक्षकांनो पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली हे एका कॅफेमध्ये वंदना जाधवला भेटण्यासाठी जातात आणि त्यावेळेस बघा वंदना जाधव काय काय घडलं होतं लहानपणी ती सर्व स्टोरी सांगते आणि ही स्टोरी जी आहे ती आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत. आणि या दोघांना शोधण्यासाठी बघा तन्वी घराबाहेर पडते आणि ती म्हणते की ती शांता तरी ते नाही आहे, मी त्या सदा मैनाला देखील हाकलून दिले, मग हे दोघे जण कुठे गेले असतील यांच्या शोधामध्ये सायलीला शोधण्यासाठी बघा प्रिया बाहेर पडलेली असते. आणि या तिघांचं जे आहे ते उद्याच्या भागामध्ये आपण बोलणं सविस्तर पाहणार आहोत. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेचे डेली अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.